हरिओम. आज आपण लक्ष्मी मातेचं आगमन किती वेळा आपल्या घरात होते हे आपण बघूयात. लक्ष्मी मातेचं दिवसातून 7 वेळा आपल्या दाराशी येते. याचे आंतरिक रहस्य म्हणजे स्वामी म्हणतात, जीवनात लक्ष्मी केवळ सोनं रूप नाही, तर लक्ष्मी म्हणजे आरोग्य, लक्ष्मी म्हणजे शांती, लक्ष्मी म्हणजे घरात येते तिचा आनंद. अर्थ केवळ धन असा नाही, घरात आनंदाचा प्रभाव वाहू लागतो. दिवसभरात 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते. शांतपणे येते, पण त्या 7ही वेळा आपण व्यस्त असतो, चिंतेत असतो, रागात असतो, घरात नकारात्मक छायेत असतो आणि ती परत निघून जाते. लक्ष्मीच वास्तव्य कायम टिकून राहावे यासाठी उपाय कोणते करायचे आहेत ते आपण आज पाहूया. पहिली वेळ सकाळी पहाटे, जेव्हा तुमच्या घरातून पक्ष्याचा आवाज, मंद वाऱ्याची झुळक, प्रकाश ही वेळ देवघराची ऊर्जा जागवण्याची असते. देवघर स्वच्छ असेल तर लक्ष्मी पहिला स्पर्श होतो. दुसरी वेळ सूर्य उगवण्याच्या आधी घरात धूप, सुगंध, स्वच्छता हवा असायला हवी. घरातील चिडचिड लक्ष्मीला आवडत नाही. तिसरी वेळ सकाळच्या नित्यक्रियेनंतर घरातील स्त्री किंवा मुख्य गृहस्थ घर व्यवस्थित ठेवतात. या वेळेला लक्ष्मी सक्रिय होते. चौथी वेळ, तुम्ही जेवत असताना घरात थाळी असते, अन्न असते, त्यावेळी मनात कृतज्ञता हवी. अन्नाला देवाचे रूप मानलं तर घरात अन्न लक्ष्मी कायम राहते. पाचवी वेळ, सांज वेळेला दिवा लावण्याची वेळ ही ऊर्जा सर्वात शक्तिशाली. लक्ष्मी याच वेळेला घरात प्रवेश करते. सहावी वेळ, रात्री जेवल्यानंतर घरात सर्वजण एकत्र बसतात. जर कुटुंबात प्रेम संवाद असेल तर लक्ष्मी प्रवेश करते. सातवी वेळ, झोपण्याआधी घरात शांतता, देवाकडे नमस्कार व देवाचे नामस्मरण याच वेळी लक्ष्मी प्रवेश करते. ती घरात प्रवेश करेल ही 5 कामे करा. मन शांत ठेवा, घरात धूप अगरबत्ती लावा, घर स्वच्छ ठेवा, घर पवित्र ठेवा, मन प्रसन्न निर्मळ ठेवा. घरातील देवघराची जागा सर्वात पवित्र असते. रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तुम्ही हे मनापासून केलं तर ती 7 वेळा नाही तर रोजच कायम तुमच्या घरात राहील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका.